आज आपण इथे जरासुद्धा पाण्याचा वापर न करता अगदी 4 ते 5 मिनिटात तयार होणारे बिहार स्पेशल चंपारण चिकन रेसिपी पाहणार आहोत। चंपारण चिकन बनवताना याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाण्याचा वापर केला जात नाही, तरीसुद्धा अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये चमचमीत असं चंपारण चिकन बनवून तयार होतं। खायला म्हणसाल तर खरंच अप्रतिम लागतं। चला मग रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून क्लीन करून घ्यायचं। याच्यामध्ये उभ्या पातळ कट करून घेतलेले 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, बरोबरच 2 हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला उभ्या कट करून याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। अधिक टेस्ट वाढवण्यासाठी उभा कट केलेलं अद्रक 1 चमचा एवढा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अर्धी वाटी एवढी बारीक कट केलेली कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। यामुळे फ्लेवर खूप छान येतो। आणि बरोबरच आपल्याला मीडियम आकाराचे 2 कांदे उभ्या स्लाइडमध्ये पातळ असे कट करून याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। यामुळे आपले चंपारण चिकन खरंच खूप छान होतं। आता इथे आपल्याला 1 ते 1.5 चमचा एवढं अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। यामुळे फ्लेवर खूप छान येतो। इथे 3 ते 4 सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील ते घेतल्या तरी चालतील। बरोबर 2-3 तमालपत्र घ्यायचे आहेत आणि आपल्याला याच्याबरोबरच 2 तुकडे एवढी दालचिनी घ्यायची आहे। आता इथे मोठी काळी आपली विलायची असते ती 1 घेतलेली आहे। जर ही नसेल तर हिरवी विलायची 2 घेतल्या तरी चालतील। इथे 5 ते 6 आपल्याला लवंग आणि 5 ते 6 मिऱ्या घ्यायच्या आहेत। या खड्या मसाल्यामुळे आपल्या या चिकनला फ्लेवर खूप छान येतो। बरोबरच 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी 1 ते 1.5 चमचा एवढी हळदी पावडर घालायची आहे। हळदीमुळे काय होतं, चिकनला कलर आणि दाटसरपणा चांगला येतो। आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारण 2 चमचे एवढे मी इथे मीठ घातलेले आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त मिठाचे प्रमाण करू शकता। आता आपल्याला याच्यामध्ये बेडगी लाल मिर्च पावडर मी इथे 2 मोठे चमचे घालते। यामुळे कलर आणि दिसायला चमचमीतपणा खरंच खूप छान येतो। तिखटपणा थोडासा कमी असतो। तुम्हाला तिखट अधिक हवं असेल तर याच्यामध्ये थोडंसं काळा मसाला घालू शकता। 2 चमचे इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। यामुळे सुद्धा तिखटपणा नक्कीच येतो। आता आपल्याला याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे। लिंबामुळेच ही चंपारण चिकन खायला खरंच अप्रतिम लागतं। लिंबू पिळल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, साधारण अर्ध एवढं लिंबू पिळून घ्या। जास्तही पिळू नका आणि जास्त कमीही ठेवू नका। आता आपल्याला हे व्यवस्थित चिकन आणि हे सगळे मसाले व्यवस्थित चोळून व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपल्या चिकनला फ्लेवर खूप छान येईल। आता इथे मिक्स करताना साधारण 1 ते 2 मिनिटं लागू शकतात, कारण आपल्याला कोटिंग चांगली आली पाहिजे। याच्यासाठी व्यवस्थित चोळून असा हातानेच याला मिक्स करा। जर हाताने मिक्स करायचे नसेल तर एखाद्या चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतले तरी सुद्धा चालेल। आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर या चिकनमध्ये एक तडका लावायचा आहे। तडका लावण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे 2 मोठे चमचे एवढे तेल कडकडीत असं गरम करायचं आणि या चिकनवर घालून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही सरसोचं तेल वापरलं तर ह्या चिकनला खरंच खूप चांगली टेस्ट येते। आणि जर नसेल तर तुमच्याकडे रेग्युलर जे असेल ते ह्याच्यामध्ये घाला, पण लक्षात राहू द्या एकदम कडकडीत असं गरम असायला हवं। आता इथे चमच्याने चांगलं व्यवस्थित चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। आता आपल्याला हे चिकन शिजायला ठेवायचं आहे। तर एक गोष्ट लक्षात राहू द्या, झाकण हे एकदम घट्ट असायला हवं। याच्यामधून आपली वाफ बाहेर गेली नाही पाहिजे। गॅस चालू करायचा आहे। गॅस एकदम मीडियम असा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही कढई ठेवायची आहे। आता तुम्ही इथे पातेल्यात बनवतात चाल किंवा तुमच्याकडे हंडी असेल त्याच्यात बनवतात चाल, तर एक गोष्ट लक्षात राहू द्या, झाकण ही पूर्ण बंद असायला हवं। त्याच्यातून वाफ बाहेर पडायला नको। अगदी 5 ते 7 मिनिटं चिकन व्यवस्थित शिजल्यानंतर तुम्ही झाकण काढा आणि व्यवस्थित हलवून घ्या। तुम्ही पाहू शकता याला पाण्याची अजिबात गरज पडत नाही। चिकन आपल्या पाणी रिलीज करतं आणि कारण त्यातून वाफच बाहेर पडली नाही, तर त्यामुळे ते तेवढ्याच वाफेच्या पाण्यात छान असं शिजून तयार होतं। आणि हे चंपारण चिकन खायला खरंच अप्रतिम लागतं। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा।